वाशिम जिल्ह्यातील कामरगाव आणि कारंजा लाड परिसरात सध्या पेट्रोल डिझेल्सकरिता नागरिकांची मोठी झुंबड उडालेली दिसत आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा आणि काही तासातच संपणारा साठा. परंतु धक्कादायक बाब म्हणजे ही टंचाई खरी नसून अफवांमुळे निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागात शेतीची कामं सुरू आहेत. ट्रॅक्टर, जेसीबीसाठी इंधनाची गरज आहे. परंतु भीती इतकी वाढली आहे की ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल लागणार आहे, तो थेट 1000 रुपयांचं भरून नेत आहे. शेतकरी देखील 2000 रुपयांच्या डिझेलऐवजी 10,000 रुपयांचं डिझेल भरून घरात साठवून ठेवत आहे. यामुळे पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार पंपावर इंधन संपत असलं तरी नागरिकांच्या घरांमध्ये मात्र 1000 ते 5000 लिटरपर्यंत इंधन साठवले जात आहे. ही साठवणूक केवळ टंचाई वाढवत नाही तर मोठ्या अपघाताचं कारणही ठरू शकते. प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की इंधनाचा साठा पुरेसा आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता गरजेपुरतच इंधन घ्यावं. परंतु सध्या तरी कामरगाव परिसरात ही पॅनिक बाईंग थांबवण्याचं नाव घेत नाहीये.